महाराष्ट्र शासन से गौरवित पुरस्कार प्राप्त पूर्व नगर अध्यक्ष इंजीनियर अभिषेक जगदीश कारेमोने जी से तुमसर शहर के बारे में कुछ तीखे तो कुछ मीठे सवाल करते हुए हमारे संवाददाता सुरेंद्र चिंधालोरे ने की खास बातचीत। नमस्कार, आपण आलेलो तुमच्या शहरामध्ये सुप्रीम कोर्टच्या आदेशाप्रमाणे नगर परिषद चुनाव आता लगेचच लागणार आहेत। त्याच विषय घेऊन आपण तुमच्या शहरामध्ये त्यांच्या शहराची समस्या घेऊन आपण इथे आलेले आहोत। आपल्यासोबत जुळलेले आहेत अभिषेक भाऊ कारेमोरे, जे माजी नगराध्यक्ष आहेत। हे अध्यक्ष असताना तुमच्या शहराचे बरेचसे विकासाचे काम केले, त्यांना विकास पुरुष म्हणून संबोधित केले जातात। यांच्या हे कार्यकाल असताना त्यांना महाराष्ट्र शासनाकडून बरेचसे पुरस्कार यांना मिळालेले आहेत। आपल्यासोबत जुळलेले आहेत अभिषेक भाऊ कारेमोरे। आपण बघूया याच्यात काय समस्या काय निवारण करतात आणि काय यांची माहिती घेतात। नमस्कार सर। नमस्कार। आपल्या तुमच्या शहरामध्ये रस्त्याचे बहुतेक दुर्दशा झालेली आहे, समस्या आहेत, काय सांगणार सर आपण? हे बघा, तुमसर मध्ये अनेक मोठे रस्ते, लहान रस्ते आहेत, स्टेट हायवेज आहेत आणि नगरपालिका संचालित असे अनेक रस्ते आहेत। आणि आज जर तुमसर शहराची आपण अवस्था बघितली तर संपूर्ण शहरात मोठे मोठे गड्डे आपल्याला दिसून येतात। आणि जर आपण शहराची कल्पना केली तर हा शहर काही फार मोठा नाही। जर याची तुलना आपण नागपूरच्या एका प्रभागात, जसे नागपूरमध्ये अनेक प्रभाग आहेत, तुमसरमध्ये प्रभाग, तर नागपूरचा एक प्रभाग आपण विचार केला तर त्याचा अर्धा सुद्धा हा तुमसर शहर नाही। आणि मला असं वाटते का संपूर्ण शहराचा जर आपण फेरफटका मारला तर मला असं वाटते का अर्ध्या तासात आपण शहराचे प्रमुख रस्ते, आपण एका स्कूटीनी या गाडीने गेलं तर अर्ध्या तासात आपण शहराचे प्रमुख रस्ते आपण बघू शकतो। तर मला असं वाटते का हा प्रशासन का बरं सुस्त आहे, नगरपालिका प्रशासन का बरं सुस्त आहे। याचे जे मुख्याधिकारी आहे, जे प्रभारी म्हणून आज नगरपालिका बघत आहे, कारण आपल्याला माहिती आहे निवडणुका झाले नाही आणि आज जनरल बॉडी आहे नाही, आणि ते लोक ह्या शहराचा फेरफटका मारत का बरं नाही, हा सर्वात मोठा प्रश्न आहे। कारण जर शहराचा फेरफटका आपण अर्ध्या तासातही मारला प्रमुख रस्त्याचा तर आपल्याला कळून येणार का आज गड्ड्याची स्थिती काय। आज शहरात एवढे मोठे मोठे गड्डे झालेले आहेत, त्याचं नियोजन कुठे आहे। आज कोणी गड्ड्यात कोणी टू व्हीलरवाला येते, आदळते, पडते, त्याला जखम होते, 2 लोक मृत्युमुखी सुद्धा पडलेले आहेत। आता ज्याला जखम झालेले आहेत त्याला उपचारासाठी आता एक मातावाटचा एक पोरगा गड्ड्यात पडला, आपल्याला माहित असणार, आपल्या कोर्टच्या रोडवर, आणि त्याची घटनास्थळी त्याला फार मोठी जखम झाली आणि त्याला लाखोंशे रुपयाचा भूदंड पडला, दवाखान्यात गेला, भूदंड झाला। आता हे भूदंड काही नगरपालिका प्रशासन त्यांना परत करते का? आणि लोकांची चूक नसताना सुद्धा लोक ह्या पद्धतीचा भूदंड लोकांवर पडत आहे, याचा जबाबदार कोण? आणि काही खूप मोठा आपल्याला याच्यात काही टेक्निकली खूप मोठा काम करायचं नाही। आज जरी गड्डे बुजवायचा काही विषय असेल आणि मोठे गड्डे झाले असेल तर ते जो गट्टू म्हणतात आपण, पेवर ब्लॉक्स, त्याला पण जर आपण सिस्टमॅटिकली त्या गड्ड्यावर टाकलं तर कुठेतरी हे अपघात टाळू शकतो। पण याचा जबाबदार कोण, ही जबाबदारी कोणी घेतल्या पाहिजे, याच्यावर आज चिंतन करणं फार गरजेचं आहे। आणि पुढाकार लोकांनी ह्या विषयावर गंभीरतापूर्वक लक्ष देऊन ह्या विषयाला कुठेतरी मार्गी लावणं हा सुद्धा गरजेचा आहे। आपण तुमच्या शहरामध्ये गांडोळ पाणी पण पाहत आहोत, 47 करोडची जे योजना राबवण्यात आली होती नगरपरिषद, त्याच्यावर काय मत आहे सर? बघा, हा प्रश्न वारंवार माझ्या समोर येतो आणि आपल्याला माहित असणार का ही जे 47 करोडची पाणी पुरवठा योजना आहे, ही योजना माझ्या कार्यकाळामध्ये हे आम्ही इम्प्लिमेंट केली होती आणि अनेक टेक्निकल विषयाला समोर जाऊन अनेक डीपीआर आम्ही तयार, 2 डीपीआर मी स्वतः माझ्या कार्यकाळात तयार केले। 36 लाख रुपयाला आम्ही डीपीआरला मंजुरी करण्याकरिता आम्ही आर्किटेक्टला दिले। त्या विषयावर आम्ही फार मोठ्या प्रमाणात कामं केले आणि आपले नशीब म्हणावं का संपूर्ण महाराष्ट्रात फक्त ठाणे महानगरपालिका आणि तुमसर नगरपालिका याची हे डीपीआर मंजूर झाली आणि 47 कोटीची पाणी पुरवठा ही आपल्याला लाभली। मग माझा इलेक्शन मध्ये माझा पराभव झाला आणि नवीन बॉडी मला ती योजना त्यांच्या हाती आली। पण दुर्भाग्य आपल्या गावाचं हे म्हणावं का अशी तर शासनाच्या निधीसाठी लोक भांडण करतात
आणि आपल्या शहराला 47 करोड सारखी योजना लागते. आणि आपले दुर्भाग्य असे म्हणावं का आज 8 वर्ष लुटून गेले, त्या योजनेचं पाणी आतापर्यंत लोकांना मिळालं नाही. त्या योजनेमुळे गावाचे नागरिक त्रासलेले आहेत. त्या योजनेमुळे अनेक गावात गड्डे निर्माण झालेले आहेत. त्या योजनेमुळे प्रत्येक गाव, आपला संपूर्ण शहर, संपूर्ण प्रभाग, रस्ते, नाल्या खोदल्या गेलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे अनेक अडचणी निर्माण झालेल्या आहेत. मला एक सांगा, आपण योजना आणतो अडचणी निर्माण करण्याकरिता आणतो का जो लोकांमध्ये अडचण आहे त्याला सॉल्व्ह करण्याकरिता आणतो? आज गावाची स्थिती ह्या योजनेबद्दल तर मला कुठेतरी असं वाटते का योजनेवर SIT गठीत केलं पाहिजे. कारण 8 वर्ष लुटून गेले. 4 वर्ष अगोदर माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात ही योजनेचं लोकार्पण झालं आणि आजही ही योजना ठप्प पडलेली आहे. आता याचा कारणीभूत कोण, याचा मागे हे शोधचा विषय आहे. ह्या योजनेत लाखो कोटीशे रुपयाचा भ्रष्टाचार झालेला, हा शोध घेण्याचा विषय आहे. तर निश्चितच आमचे माननीय नेते श्री प्रफुल्लभाईजी पटेल यांच्याकडे आम्ही लगेच जाणार आहोत का ही योजना आपल्या माध्यमातून तुमसर शहराला लाभलेली आहे आणि ह्या योजनेचं आतापर्यंत पाणी भेटलेलं नाही आणि ह्या योजनेच्या मागे कोण लोक जबाबदार आहे याची SIT गठीत करून याच्यात इन्क्वायरी करून जे दोषी लोक आहेत त्यांना तातडीत सजा झाली पाहिजे असं मला कुठेतरी वाटतं. दादा, आपल्या तुमचं बाजारपेठ ही खूप मोठी बाजारपेठ आहे. नगर परिषदच्या मार्फत इथे कोणती प्रकारची सोयी सुविधा नाही, काही नियोजन नाही, पार्किंगला जागा नाही, बाहेरून बरेचसे म्हणजे ग्राहक इथे कामा करता येतात, खरेदी करायला पण येतात. त्याच्यावर काय बोलणं आहे? पुन्हा समस्याचा जो पिटारा आहे तो मला असं वाटते हे 4 वर्ष प्रशासक राजवट जेव्हापासून आपल्या गावात लागलेली आहे तर हा जो पिटारा आहे याचा साईज खूप मोठा झाला. प्रत्येक विषयावर प्रत्येक प्रश्न हा एक कुठेतरी गंभीर विषय निर्माण करत आहे. आज पार्किंगचा विषय हा फार मोठा विषय. आज आपण बाजारपेठमध्ये जातो, आज तिथे अवस्था नाही. लोक तिथे काही किराणा घ्यायला जातात, कोणी काही आणि जसं जे काही लोक आपलं कोणी फ्रुट्स घ्यायला जातात, कोणी भाजी घ्यायला जातात, तिथे व्यवस्थित 2 व्हीलरची पार्किंगची सुद्धा व्यवस्था आपल्या तुमसर शहराच्या बाजारपेठमध्ये नाही. ही फार दुर्भाग्यपूर्ण बात आहे. मला माहिती आहे आज एन्क्रोचमेंट, गाव पहिले लहान होता, आज हळूहळू मोठा होता. एन्क्रोचमेंट हा सर्वात मोठा गंभीर विषय आपल्या गावात आहे. पण आज नगरपालिका प्रशासनाला जर जो आपला फुटपाथ व्यापारी असो, जो हातठेला व्यापारी असो, त्यालाही कुठेतरी बसवून त्याचा उदरनिर्वाह करणे हे सुद्धा नगरपालिकेची जबाबदारी आहे. पण आज पुन्हा सांगतो प्रशासकीय राजवट आहे, कुणाला कोणाशी काही लेणं देणं नाही. ह्या गावाच्या ह्या भौगोलिक परिस्थिती जी गावाची आहे त्याच्यात कोण जबाबदार आहे हे माहिती करणं फार अडचणीचा विषय. पण बघा गावात व्यवस्था बनवणं याकरिता शासनाने अनेक लोकांची नेमणूक केलेली आहे. जो व्यवस्था बनवतात ते फक्त आपल्या कॅबिनमध्ये बसतात, ते शासनाची माहिती शासनापर्यंत पोहोचतात, पण त्यांची ग्राउंड रिअलिटी काय ही तपास करण्याची फार गरजेचं आहे. आज गावात जो व्यापारपेठ आहे याच्याकरिता जो आपला शासनाने जो DP तयार केला त्या DP मध्ये कुठेतरी जागा आवंटित करणं फार गरजेचं आहे. शासनाने आपल्या तुमसरात बाजारपेठसाठी डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये कुठेतरी आपल्यासाठी जागा आवंटित केलेली आहे. आता नगरपालिका प्रशासनाचं काम काय, त्या जो जागा शासनाने नेमणूक केलेली आहे ती जागा कुठेतरी आपल्याला परचेस करायची आहे आणि हा जो बाजारपेठ आहे याला व्यवस्थितपणे त्या जागेवर बसवायचा आहे. आता जर आपण प्रश्न केला का हे करणार कोण, तर हा फक्त नगरपालिकाचे जे पदाधिकारी आहेत त्यांनी कुठेतरी या विषयावर लक्ष दिलं पाहिजे. जरी आर्थिक स्थिती आपली नाजूक आहे, आपण शासनाला तर डिमांड केलं पाहिजे का हे आज गावाची स्थिती फार मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे, बाजारपेठ लहान होत आहे, तर कुठेतरी बाजार बसवणे हे अधिकाऱ्यांचं काम आहे. दादा, तुमच्या शहरामध्ये एक पण गार्डनची व्यवस्था नाही, बुजुर्ग लहान मुलं कुठे कोणी बाहेरची व्यक्ती जेव्हा यायला काही सौंदर्यीकरण नाही. तसेच आपले मागील जेव्हा नगराध्यक्ष असताना गांधी सागरमध्ये उद्यान चांगला प्रचलित झालेला होता आणि खूप छान आपलं नियोजन पण होता. आता त्याची व्यवस्था अशी खूपच वाईट झालेली आहे, तर काय सांगणार आपण? बघा, आपले दुर्भाग्यच म्हणा का
गांधीसागर उद्यान सारखं उद्यान आज पूर्णतः धूळ खात आहे. माझ्या कार्यकाळात माननीय श्री प्रफुल्लभाईजी पटेल साहेब जो केंद्रीय मंत्री होते त्यांच्या माध्यमातून गांधीसागर गार्डन साठी त्यांनी CSR फंड रेज केलं मॉईल इंडिया लिमिटेड कडून आणि आपण फार सुंदर कोटींच्या रुपयांचा तो गार्डन त्या काळात आपण बनवलं होतं. आणि आपल्याला माहीतच असणार का त्या गार्डनमध्ये गावातले बुजुर्ग लोक, गावातली महिला, लहान मुलं त्या गार्डनमध्ये येत होते. सायंकाळच्या वेळात त्या गार्डनमध्ये लोक वावरत होते. कोणी मॉर्निंग वॉक करायला यायचे, कोणी खेळायला यायचे, पण छान पद्धतीचे एक रमणीय गार्डन आमच्या कार्यकाळामध्ये आम्ही बनवलं होतं. आज दुर्भाग्य माना का मधल्या काळात 5 वर्ष नगरपालिकामध्ये सत्ता होती, त्याच्यानंतर प्रशासकीय राजवट जेव्हापासून लागलेली आहे तेव्हापासून आज 3 वर्ष लोटून गेले आणि एकूण 8 वर्ष त्या गार्डनची अशी दुर्व्यवस्था झालेली आहे का त्या गार्डन मध्ये मोठे मोठे झाड उगलेले आहेत, गवत उगलेली आणि आज कोणीच त्या गार्डन मध्ये जाऊ शकत नाही. एक शहराच्या मध्यभागी चौतर्फा तिथे वॉटर सोर्सेस आहे, त्याच्या मधात गार्डन आहे. हा गार्डन सुद्धा हे लोक मेंटेन करू शकले नाही आणि त्याचा दुष्परिणाम की आज गार्डन सुखा पडलेला आहे आणि संपूर्णपणे त्या गार्डन मध्ये गावाचे नागरिक जाऊ नाही शकत. एकच गार्डन होता गावात, त्याची दुर्व्यवस्था. याचा जबाबदार कोण हा सुद्धा एक शोधण्याचा विषय आहे. का प्रत्येक गावात जे काही होते याची जबाबदेही कुठेतरी आखली पाहिजे आणि फार गरजेचं आहे का त्या गार्डनला पुनर्जीवन त्याला जिवंत केलं पाहिजे आणि चांगला सौम्य पद्धतीने पुन्हा जिवंत करायचं तर पुन्हा कोटींच्या रुपयाचा खर्च. आणि हा जो गार्डन आपण बनवला होता हा का बरं त्यांनी उजाळला, खराब केला आणि याचा खरं मापदंडात तो व्यक्ती कोण याचा सुद्धा आपण शोध घेतला पाहिजे. तुमसरमध्ये सर एकच ग्राउंड आहे, नेहरू ग्राउंड, त्याची पण समस्या येत आहे. बरेचसे म्हणजे बरेच स्पोर्ट गेम वगैरे तिथे होत होते आधी. मंत्री जे पण आहे सब नियोजन तिथे होत होता. आजपर्यंत आज त्याची दुर्दशा अशी बघितली की तिथे किचड आणि काही सुविधा नाही. काय सांगणार तुम्ही बघायला? मी तेच तुम्हाला ह्या इंटरव्ह्यू मध्ये हेच सांगतो का 8 वर्षापासून ह्या गावात हा गाव सारखा नाही राहिला. रस्त्यांची दुर्दशा, स्ट्रीट लाईटची दुर्दशा, कचरा संघटन याने जो कचरा कलेक्शन आहे, मोठे मोठे ढिगार पडलेले आहे. गांधीसागर गार्डन संपूर्णपणे नष्ट झालेलं आहे. सेम परिस्थिती आपल्या त्या नेहरू ग्राउंडची आहे. आज एक काळ असा होता की तिथे क्रीडा संकुलन मध्ये लोक तिथे यायचे. आज माझ्या माध्यमातून क्रीडा संकुलन तिथे बनलेलं आहे. बॅडमिंटनचे मॅचेस तिथे होतात. आज पण जो ग्राउंड एक तर तिथे एन्क्रोचमेंटची हळूहळू ग्राउंड कमी होत चाललेला आहे आणि त्या ग्राउंड मध्ये मोठे मोठे खड्डे पडलेले आहेत. ना तिथे क्रिकेटची टुर्नामेंट होऊ शकतात, ना फुटबॉलची टुर्नामेंट होऊ शकतात, ना राजकीय पक्षांचे कोणते तिथे मंच सजू शकतात. संपूर्णपणे नेहरू ग्राउंड उजाळ झालेला आहे. त्याचा मायबापच नाही कोणी. आणि पुन्हा तोच विषय का नगरपालिका प्रशासनाचा तो नेहरू ग्राउंड आहे. नगरपालिका प्रशासनाने त्या नेहरू ग्राउंडवर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. पण ह्या पुढारी लोकांनी गावात काही लक्ष दिलंच नाही आणि गावातल्या पुढाऱ्यांनी गावात लक्ष नाही दिलं. आता तर बाहेरून लोक इथे ऍडमिनिस्ट्रेटर बनून आलेले आहेत, तर ते काय लक्ष देणार? तर निश्चितच कुठेतरी एक चांगली सत्ता नगरपालिकामध्ये स्थापित झाल्या पाहिजे. असे अनुकूल लोक, जो गावाला प्रेम करणारे लोक, त्या गावाचे लोक गावात निवडून येल्या पाहिजे आणि त्या लोकांनी कुठेतरी आपली जबाबदारी समजून हे जे प्रमुख विषय आहे याच्यावर लक्ष केंद्रित करून ह्या विषयाला जर गावाचे नागरिक असेल तर मला असं वाटतं 2-3 महिन्यात हा विषय आपण निपटू शकतो. आपण म्हटलं सर 2-3 महिन्यामध्ये विषय निपटू शकतो. 2-3 महिन्यामध्ये. पण आपली जे वरिष्ठ म्हणजे आपली सत्ता आहे, आपली राष्ट्रवादी काँग्रेस आहे, शिंदे गटची सत्ता आहे, भाजपाची सत्ता आहे. आपण तिथले मोठे लीडर पण आहेत त्या सत्तामध्ये. का बरं आपण तुमच्या शहरामध्ये म्हणजे का बरं रखडलेला आहे विषय, समस्या चालूच आहे, म्हणजे विकासाचे काम आता का नाही झाला? हे बघा, आपण एकदम बरोबर बोलले का आम्ही सत्तापक्षी लोक, आमचीच सत्ता आज इथे स्थापित आहे. माननीय प्रफुल्लभाई पटेल आमचे लीडर आहेत आणि अजितदादा पवार हे देशाचे आपल्या महाराष्ट्राचे डेप्टी सीएम आहेत आणि आदरणीय देवेंद्र साहेब हे सीएम आहेत, शिंदे साहेब हे डेप्टी सीएम आहेत. बरोबर आहे, आपलं म्हणणं बरोबर आहे. मी ह्या पक्षाचा एक कार्यकर्ता, आपण नेता म्हटलं पण मी एक लहान कार्यकर्ता आणि मला असं वाटतं हा गाव माझा, प्रमुखतेने ह्या गावाकडे लक्ष केंद्रित करणं हा माझी
नैतिक जबाबदारी आहे. एक गावाचा एक नागरिक समजून ज्याच्यावर काही जबाबदाऱ्या आहेत त्यांनी कुठेतरी पक्ष सत्ता हा विषय बाजूला ठेवा, पण गाव माझा आहे. ह्या गावात जरी माझा पक्ष सत्तेत असेल, पण गावात जर हे पुढारी लोक असो या हे ब्युरोक्रेट्स असो, जो आज नगरपालिका प्रशासन मध्ये बसलेले आहे, जरी आम्ही सत्तेत आहोत आणि हे जर माजलेले आहे तर यांची माज आम्हाला काढता येते. जरी आम्ही सत्ताधारी काहून नसो, यांची माज आम्हाला काढता येते. आणि जेव्हा जेव्हा गावावर हे लोक अन्याय करतील, गावाकडे दुर्लक्ष करतील, जरी आम्ही सत्तेत राहू पण आम्ही यांना सोडणार नाही, कारण हा गाव माझा. आणि ह्या गावाकडे जर ह्या लोकांनी दुर्लक्ष केलं तर निश्चितपणे आम्ही, जरी आमच्या हातात अधिकार नाहीये, आज आमच्या हातात कुठलेच अधिकार नाही, पण आपल्या माध्यमातून आम्हाला अधिकार बजावता येते. आपल्या माध्यमातून आम्हाला लोकांना सांगता येते का हे चुकीचं चाललेलं आहे आणि ह्या चुकीमुळे आपला हे नुकसान होत आहे. आज बघा, जेव्हा आमची सत्ता होती तेव्हा आम्ही पाणी पुरवठा योजना आणली, पण झालं त्या योजनेचं काय झालं, पूर्ण त्या योजनेला काय म्हणतात त्याला, ती योजना संपूर्णपणे नष्ट झालेली आहे. तरी मी आपल्या माध्यमातून, आपल्या BCN न्यूजच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो का आमच्या वरही आमचे पुढारी आहेत आणि माननीय प्रफुल्लभाईजी पटेल हे असे नेते आहेत जे चौतर्फा त्यांचं लक्ष राहते. तुम्ही असं ह्या विषयावर तुम्हाला पुन्हा सांगतो का आम्ही त्यांच्या लक्षात हे संपूर्ण विषय जो आपण प्रश्न मला केलेले आहेत हे त्यांना आम्ही सांगितलेले आहे. त्यांचा बारीक बारीक लक्ष तुमसर शहरावर आहे आणि त्यांनी आम्हाला आश्वस्त केलेलं आहे का तुम्ही जे जे विषय आमच्या समोर मांडलेला आहे, वेळ आल्यावर ह्या विषयाचा संपूर्णपणे चांगल्या पद्धतीने निवारण करायची जिम्मेदारी आम्ही घेतो आणि आमच्या नेत्यांनी सुद्धा घेतलेली. तर निश्चितच काही कार्यकाळात, काही दिवसात जे जे आपण विषय माझ्या समोर ठेवले, मी त्या त्या विषयाला आम्ही सत्तेवर राहू किंवा नाही राहू, हा गाव माझा आहे, आम्ही संपूर्ण विषयावर बारीकपणे लक्ष देऊ आणि हे विषय मार्गी लावण्याचा प्रयत्न करू. आपण म्हणलं सर की आपण वरिष्ठांना आपण सांगणार आहात, तर असं तर नाही की आपण फक्त सांगणार आहात आणि आपले वरिष्ठ आपले ऐकणार नाही. बघा, आज मी ज्या पक्षात आहो, आमचे पुन्हा सांगतो का आमचे नेते श्री प्रफुल्लभाईजी पटेल आहेत आणि पुन्हा सत्ता आज राष्ट्रवादी पक्षाचा डेप्टी CM. तर तुम्ही एवढा लाईटली विषय घ्या नको. आज गावात कुठलाही काही विषय आहे, आम्ही कोणत्या ना कोणत्या माध्यमातून जर गावात काही चुकीचं होत असेल तर आम्ही आपल्या नेत्याच्या कानात, माननीय प्रफुल्ल पटेल साहेबांच्या कानात आम्ही ते विषय टाकतो. गावाची देखरेख करणं, जिल्ह्याची देखरेख करण्यासाठी आमचे नेते आदरणीय श्री माजी आमदार राजेंद्रजी जैन, ज्यादा BD गोंदिया चे आताच आपल्याला माहिती निवडणुका झाले, चुनाव झाले बँकेचे, त्याच्यात ते अध्यक्ष बनले, तर त्यांना सुद्धा आम्ही हे विषय त्यांच्या कानात सुद्धा टाकतो. आणि आमचे पुढारी एवढे हुशार आहे, वेळ पडल्यावर चुकीच्या व्यक्तीवर कसं दणका द्यायचा आहे ते आमचे नेते बहुत चांगल्या पद्धतीने त्यांना माहिती आहे. धन्यवाद साहेब. तर आपण बघितलं असाल की माजी नगराध्यक्ष अभिषेक भाऊ कारेमोरे यांनी बरेचसे तुमच्या शहराच्या समस्याच्या आराखडा यांनी सांगितलेला आहे की काय समस्या आहे, कसे काय आपण नियोजन करू शकतो. रिपोर्टर सुरेंद्र चिंदालोरे, NBCN न्यूज.